आज तर लिटरली मी पडता पडता वाचले. काय झालं सांगते. सकाळी आज इतकं छान थंड वातावरण होतं आणि मला आज गॅलरी स्वच्छ करायचं मन होतं, कारण खूप दिवसापासून माझं गॅलरीकडे लक्षच जात नव्हतं. घरातली स्वच्छता तर नेहमी करते, तसं तर आमच्याकडे मेडताई आहेत ज्या गॅलरी स्वच्छ करतात. पण सकाळी इतकं थंड वातावरण होतं, लवकरही उठले होते. सो मी विचार केला की चला आपणच गॅलरी स्वच्छ करून घेऊया. सो मी सगळा कचरा जो झाडांच्या मागच्या कुंड्यांच्या मागे जो कचरा जाऊन बसतो वाऱ्याने, तो सगळा कचरा व्यवस्थित झाडून घेतला. त्यानंतर जो कचरा आहे त्याचा विल्हेवाट लावला. इतकी धूळ आली होती की काय सांगू. सध्या पावसाचं वातावरण आहे, वारा सुटतोय, कधी ऊन येतंय, त्याच्यामुळे खूप जास्त वाऱ्यामुळे जो कचरा आहे तो कुंड्यांच्या मागे जाऊन बसतोय. सो तो सगळा कचरा काढला. त्यानंतर झाडाला पाणी देऊच लागले की कचरेवाले दादा आले आणि मी विसरून गेले होते कचरा बाहेर ठेवायचं. सो ज्या ज्या दिवशी मी विसरून जाते कामाच्या नादामध्ये, तेव्हा मात्र ते मला आवाज देतात. सो झाडाचं जे पाणी देऊ लागले ते तसंच ठेवलं आणि जाऊन कचरा दिला त्यांना. त्यानंतर मात्र मी लिटरली विसरून गेले की मी झाडाला पाणी देत होते. दूध आलं, दूध तापवायला ठेवलं, कचराकुंडीमध्ये नेऊन ठेवली आणि घरच्या कामाला लागले. थोड्या वेळाच्या नंतर मला लक्षात आलं की मी झाडांना अर्धच पाणी दिलेलं आहे. आणि आजकाल काय होतं आहे, जर समजा 10 वाजेच्या आत झाडांना पाणी नाही दिलं ना, तर 10 वाजता एवढं कडक ऊन येतं गॅलरीमध्ये की पाणी काय आम्ही गॅलरीमध्ये पाऊलही ठेवू शकत नाही, एवढं तिथे ऊन येतं आहे. त्याच्यामुळे मला सकाळी सकाळीच पाणी द्यायला लागतं आणि शक्यतोवर मी 2 दिवस 1 दिवस असं आड पाणी देते, कारण दररोज मला पाणी देणं पॉसिबल होत नाही. पण सध्या उन्हाळा असल्यामुळे असं वाटतंय की 2 टाईम जरी पाणी दिलं झाडांना तरीसुद्धा ते कमीच पडणार. मग काय, घरातली कामं झाल्याच्या नंतर आठवलं आणि लगेच झाडांना पाणी दिलं आणि तोपर्यंत ऊन आलंही नव्हतं. आज तसंही थंड वातावरण होतं आणि बघू शकता इथे माझा पाय घसरला. ॲक्च्युली हिवा वगैरे खेळतात ना तिच्या फ्रेंडबरोबर, सो कधी काही ते स्लाईम वगैरे सांडतात किंवा कधी कलर सांडलेले असतात, काहीही सांडलेलं असतं गॅलरीमध्ये, कारण सुट्ट्या आहेत तर ते दररोज गॅलरीमध्ये काही ना काही खेळ खेळत असतात. सो तिथे माझा पाय घसरला आणि नुकती मी पडता पडता वाचले. आणि त्यानंतर बघू शकता आपल्या ज्या मेहनतीचं फळ आहे, फूल आहे, ते किती सुंदर वाटतं. नेहमी झाडांकडे लक्ष दिल्यामुळे बघू शकता गॅलरी जी आहे उन्हामध्ये सुद्धा इतक्या सुंदर प्रकारे बहरलेली आहे. ॲक्च्युली बहरलेली आहे, पण बऱ्याच वेळा ना एखादा दिवस गॅप पडला ना झाडांना पाणी द्यायचं तर हे सगळी झाडं सुकून जातात. त्यानंतर घरामध्ये आल्यानंतर छान असा स्वयंपाक केला. आज बटाट्याची भाजी बनवली होती. आहोंना डब्बा दिला, सगळं सामान दिलं आणि त्यांना बाय केलं. एवढ्या भर उन्हाळ्यात सुद्धा माझी जी सकाळ आहे ती मात्र थंड अशी थंडगार वाऱ्यामध्ये सुंदर अशी गेलेली आहे. अशी होती आजची मॉर्निंग. चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.